मग तिसरा अधिकारी आला म्हणजे ते पण तेच कारण सांगणार, मग आमच्या गावकऱ्यांनी काही इथे चक्रात काढायच्या काय? तर राजवाडा तर कुठं आहे? कितीतरी लोकांच्या भाषा तक्रारी आहेत आमच्या. दादूसाहेब जर का नाही तुम्ही आज 15 दिवसात जर कारवाई केली आणि प्रॉपर्टी कार्ड नाही निघलं, तुम्ही जबाबदार असणार. तुम्ही शांततेत जेवढं बोलायला तेवढं त्याच्यापेक्षा आज गांभीर्यानं तुमचं काय चाललंय आम्हाला माहिती आहे. तुम्ही 1 वर्ष झालं सांगायला लागला एलजीडीचं कारण तुमच्या आधीच अधिकारी आला त्याने पण असंच दिवस काढले काय? त्याला काळजी नव्हती लोकांचं काय व्हायला लागले ते? हा अहो तुमच्या एका कार्डमुळे लोक कर्ज काढू शकत नाहीत. त्याचं गांभीर्य तुम्हाला आहे का नाही? एका वस्तूमुळे कर्ज काढू त्याचं किती दिवसापासून काम पेंडिंग आहे? त्याला तुम्हाला त्याचं गांभीर्य वाटतं की नाही? करतोय हुंडी काम म्हणून येतोय रोज बाहेर असणार काय करायचं? मारायच्या दर 8 दिवसात साहेब मी इथं आहे. सर 15 दिवसात हिंदी जर नाही कारवाई केली. गरीब लोक आहेत हो, त्यांना कर्ज काढावे लागतात. मिळत नाही त्याला फुटाचं काय साहेब? स्वतः साहेबांना कोणाला घेऊन जातो, नाही तर माझ्या पदार्थ नाही जात तिथं समोर एकट्याच्या विषयी नाही साहेब, अख्ख्या सगळ्या केलेल्याचा सगळा 2च गावं तुमची राहिल्यात, 2च राहिले. केले होते मग बडेजावडीचे केले. पूर्ण झाले. बडेजेवडीचा वडरगाववर झालंय त्यांचं त्यांनी मिळून तिने कर्ज काढली हो. आता मी घर बांधलो की बडेजेवाडीत आहे, त्या मालकाने कर्ज काढलंय. तुमची तुम्हाला प्रत्येक प्रॉपर्टी कार्डला काय पाहिजे काय? तसा बोर्ड लावा, वडरेकर आली की एवढी पावती फाडा प्रॉपर्टी कार्ड देतो. हा मग त्याचा अर्थ तसा झाला. आता बडेजावडीचं पूर्ण झालंय, वडरेकर थांबवा लागला म्हणजे पैसे मागितले संबंधित व्यक्ती इथं समोर आहे. नाही तुम्हाला लक्षात येईल की ते काय नेमकं प्रकरण आहे. आमची त्रास किती द्यायचा विचार करायचा काढा. साहेब इथे किती मोठा भ्रष्टाचार चालू आहे बघा. नाहीतर याच्या मागे आकडा लिहा म्हणा, ज्यानं थांबवलं त्यानं. आई वारली वडील वारले. तुम्ही आल्यानंतर सर हे आता आले ते कोण अधिकारी त्या डिपार्टमेंटला बोलून बाहेर कोण तर असणार. कोण पाठवले थांबा, कोण पाठवले जमदार बरो ए बोलून थांबवलेले जे जे यात संबंधित अधिकारी आहेत, त्याच्यावर दप्तर देऊन घ्यायची कारवाई पहिला कारवाई व्हायलाच करावी. पाहिजे. ती घेऊन देत की साहेब तुम्ही प्रोसिडिंग आत्ताच्या करायला आत्ता लागणार. करा. हो साहेब आज प्रोसिजर करा, आम्हाला तिथं हे नंतर उद्या त्याला हे द्यायला पाणी पाहिजे. बाटली जरा. तुम्ही आज प्रोसिडिंग तयार करायचं साहेब त्या बैठकीचं. तुम्हाला लिगल पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आजपर्यंत 23 पासून आतापर्यंत जे वडील वारल्यानंतर थांबवलंय वडिलांचं मी द्यायला लागले. किती त्रास द्यायचा माणसाला सांगा ना. मग काय साईडवर काय आवाज मोर्चा येणार पळवा लागला तुम्ही सगळ्यांना. काहीच नाही. हा तुकाराम जगताप. अरे तू कुणाला फोन लावलास नाव सांग ना. ए इकडे रे काय बसायचं तुम्हाला तुम्हाला अधिकार नाही, उचलून फेकणार बाहेर. तुम्हाला अधिकार सगळ्यांना लोकांनी तर तुमच्यावर बसलं काय? तुम्हाला आधी सांगतो. आम्ही करतो तुम्हाला काम काय आमचे वैयक्तिक नाही, आम्ही सांगावे ना. आणि सर, तुम्हाला पहिलं विषय पहिलं हे सांगायचे. काम करून द्यायचं मामाचं. आज द्यायचं करून आज आत्ताच्या आत्ता आज करा चला हे शुक्रवारची तारीख द्या. सगळे अधिकारी शुक्रवारी हजर आणि पाहिजे. परत तुम्हाला 4 दिवसानंतर बोलून देणार. मॅडम त्या तारला गावाला पिक्चर निघाला एक गाव 12 भानगडी म्हणून. हो, सांगताय तुम्हाला माहिती नाही. तिथं पुरावे घेऊन आले होते साहेब. फडणूस बी गेले ते. मग 15,000 रुपये घेऊन तो गेला घरला आणि मामा इथंच अजून आणि काम तसं पेंडिंग आहे. 23चं प्रकरण. त्यांच्या हाताखाली जो बाली सुद्धा त्याला सांगितलं तर मग ऐका. 15,000 रुपये द्या तुमचं काम आपण काय करायचं त्यांची दया माया करायची आम्ही. साहेब 200 मीटरच्या गावठांचे लागले त्याचा अधिकार कोणाला आहे? 200 मीटरचं ऍक्च्युअली यादी दिली सगळे साहेब ते 8 दिवसात सांगू नका तुम्ही. 1 महिन्यापूर्वी विचारलं तुम्हाला, तुम्ही यादी 8 दिवसापूर्वी दिलाय. खरंय का नाही? तहसीलदारांना तुम्ही 8 दिवसापूर्वी यादी दिलाय. 1 महिना झाला असेल. 1 महिन्यापूर्वीचा कोणाचा अधिकार होता? 4% हा बरोबर नाही. एका महिन्यापूर्वीचा अधिकार कोणाचा होता? एका यादी आमच्याकडे होती किती होती यादी तुमच्याकडे नियमानं तहसीलदारांच्या अर्ज करायला पाहिजे का नको? त्यांच्याकडे यादी करून त्यांनी. बरोबर होय, आहे. होय. मग तहसीलदारांच्याकडनं आलेली अर्जाचे आता तुमच्याकडनं इनवर्ड जे असतील आलेला असतील ते आवक मध्ये मला रजिस्टर दाखवा. त्याच्यात तुमच्या बोगस दिलेला मी दाखला दाखवतो 200 मीटरची. ते होणे आणि त्या 200 मीटरच्या दाखल्याला 9,000 रुपये रेट ठेवलाय तुमच्या कार्यालयात. 9,000 रुपये, 1 रुपये नवा. साहेब मागवायची आता आता सरशी. त्या लोकांना तुम्ही काय सांगितलंय? पत्रकार घेऊन सांगितलंय. कमी म्हणून दुसऱ्यांची नावं लागायला पाहिजेत ना. त्यांच्या माणसांची नावं लागायला पाहिजे. ती लागलेली नाहीये. व्यक्तीच्या दिलेली काय गांधीनगर सोसायटीच्या नावात दिलेली? नाही नाही व्यक्तीच्या 3-4 लोकांचीच दिलेली. बाकी फक्त काही केलेलं ज्यांचं रेकॉर्ड नव्हतं. सापडलंय ते. तर गडिंग्लज मधील जे सिटी सर्वे कार्यालय आहे ते आज शिवसेना ठाकरे पक्षाने बोंब मारून आंदोलन करत ह्या कार्यालयातील भ्रष्टाचार अक्षरशः उघड्यावर पडलेल्या अधिकाऱ्यांच्या समोर बोंब मारलेले. आता शिवसेना
ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुनील शेंत्रे सर आपल्या सोबत आहेत. पळत सर काय म्हणतात? सर, काय कारभार चालू होता नेमका? आपण बॉम्ब का मारली होती? भूमी अभिलेख कार्यालयाबद्दल गडिंग्लजमधल्या बऱ्याच लोकांच्या, नागरिकांच्या, सर्वसामान्य लोकांच्या तक्रारी होत्या. आम्ही गेले कित्येक दिवस इथं काही माणसं पाठवलेली होती. फाळणी नकाशापासून ते कुठल्याही कागदपत्रापर्यंत खाजगी लोकांच्याकडून कामं घ्यायचं काम सुरू आहे. आणि ह्या अधिकाऱ्यांच्याबद्दल जी तक्रारी होती, आज या ठिकाणी तो अधिकारी गायब आहे. आम्ही हालचाल रजिस्टर मागितलं तर हालचाल रजिस्टरला त्याची नोंद नाही. सगळ्यांनी मिळून लोकांना लुबाडण्याचा इथं धंदा सुरू आहे. आणि या तक्रारीच्या विरोधामध्ये आम्ही इथला जो काही अधीक्षक आहे त्याला त्याची जाणीव करून दिली आणि त्यामुळे आम्ही बोंब मारो आंदोलनात इथे घेतलेलं होतं. अजित, तुम्ही ज्या 4 प्रमुख मागण्या अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या होत्या त्या काय होत्या? मुळात हे कार्यालय हे नागरिकांच्या सोयीसाठी खोललेलं कार्यालय आहे. पण ह्या कार्यालयामध्ये नागरिकांची सोय होत नाही तर इथं अन्याय होतोय. इथं आल्यानंतर शेतकऱ्याला आणि सर्वसामान्य माणसाला जेलमध्ये आल्यावर की इथं ट्रीट केले जाते. प्रत्येकाला माहिती आहे इथं आल्यानंतर एक कागद पाहिजे झाला तर त्याला 20 चकऱ्या माराव्या लागतात. आणि त्या कागदाचा गांभीर्याने ज्यांच्याकडे आज पत्रव्यवहार केलेला होता की आम्ही मोर्चा घेऊन येतोय, पण ज्या संबंधित अधिकाऱ्यांच्या हातात सही आहे, पेन आहे, त्याच अधिकाऱ्यांना इथं मुद्दाम जाणून गैरहजर ठेवलेला आहे. कारण त्या अधिकाऱ्यांच्या थ्रूच ह्या कार्यालयात सगळा चालणारा भ्रष्टाचार आहे. आज अधिकारी गैरहजर असतील पण येणाऱ्या दिवसात परत शिवसेना म्हणून आम्ही इथं येणार आहे. आम्ही यांची पाठ सोडणार नाही. कारण हा विषय सर्वसामान्य नागरिकांचा आहे. नागरिकांच्यावर होणारा अन्याय हा शिवसेना कदाही खपवून घेत नाही. शिवसेना ही 80% समाजकारण, 20% राजकारण करत असते. आम्ही यांना विचारलं ते मोजणीचे अर्ज किती प्रलंबित आहेत आणि किती निकाली लागले तर त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यांच्याकडं लोकांच्याकडनं आलेले प्रॉपर्टी कार्ड, ज्या 2 बड्याचेवाडी आणि वडरगे गावचा प्रॉपर्टी कार्ड आज मिळत नाही आहे. त्यांचा सर्वे होऊन जवळजवळ 1.5 वर्ष पूर्ण होऊन गेले. त्या लोकांना अक्षरशः त्यांच्या घराच्या नोंदणी असतील, वारसाच्या नोंदी असतील, ह्या पूर्णपणे थांबवलेल्या आहेत आणि ह्यांच्याकडे त्याचंसुद्धा उत्तर नाही. जेणेकरून इथे येणारा माणूस प्रॉपर्टी कार्ड न मिळाल्यामुळं बँकेमध्ये चालू असणारी कर्ज प्रकरणं त्याची थांबलेली आहेत. तो आर्थिक कोलमडलेला आहे. ह्या अधिकाऱ्यांच्या फक्त नाशक्तीपणामुळं आणि ह्यांच्या ह्या 2 नंबर कारभारामुळेच इथं लोकांना परतून पाठवलं जात आहे. आम्ही ह्यांचा सगळा आज पर्दाफाश केलेला आहे. ह्यांच्याकडून हालचाल रजिस्टर मागवलं तर त्याच्यामध्ये कोणाची नोंद नाही. आज कोण अधिकारी कुठे गेलेत ह्याचीसुद्धा यांच्याकडे नोंद नाही. आणि 11 कर्मचारी यांच्याकडे रिक्त आहेत म्हणून सांगतात, पण एक कर्मचारी तहसीलदारांचं सुद्धा काम करतोय. जे दाखले तहसीलदारांच्याकडून ह्यांच्याकडे यायला पाहिजेत आणि त्याचा अहवाल बनवायला पाहिजेत, ते दाखले सुद्धा ह्यांनी स्वतः इथं बोगस बनवून तहसीलदारांच्या सहीनं इथं दिलेले आहेत. ते पूर्ण माहिती आमच्याकडं नागरिकांच्याकडनं आली म्हणून आम्ही इथं आलेलो आहे. आणि काही ठिकाणी नॉन ॲग्रिकल्चरचे प्लॉट जे आहेत त्याच्यावरती काम पूर्णत्वाचा दाखलासुद्धा यांनी दिलेला आहे. आणि ते खाजगी मोजणीचे दाखले आहेत, त्याच्यावरती सरकारी मोजणीचा कुठलाही शिक्का नाही ना सही नाही. यांनी खाजगी मोजणी केलेल्या दाखल्यावरती यांचे शिक्के सही मारून ते प्लॉट आता विक्रीस गेलेले आहेत. त्या प्लॉटमध्ये ह्यांचं किती कमिशन आहे ह्याचा आता येणाऱ्या 4 दिवसात आम्ही पूर्ण त्याची माहिती घेऊ. आणि ह्या कार्यालयावर जे अधिकारी जर यांनी कारवाई नाही केली, ज्यांनी ह्या सगळा घोटाळा केलेला आहे नाही केली, तर ह्या अधिकाऱ्याला काळं फासल्याशिवाय शिवसेना आणि ह्या कार्यालयाला टाळं ठोकल्याशिवाय थांबणार नाही. अजित, मला आणखीन एक माहिती द्या. आपण आंदोलन करत असताना गांधीनगरमधील रहिवाशांच्या प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न अधिकाऱ्यांच्या समोर मांडला होता. हा प्रश्न काय होता? कारण गांधीनगरमधील प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न हा एका मोठ्या नेत्यांच्या उपस्थित प्रॉपर्टी कार्डाचं वाटप तिथे करण्यात आलं होतं. नगरपालिका निवडणुकीच्या अगोदर हा कार्यक्रम झाला होता. आता परत हा प्रश्न आपण उपस्थित केला होता. काय झालं? नक्कीच मोठ्या नेत्याच्या उपस्थितीत केला असेल तर त्या लोकांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं मागणी केली. तर आज यांच्याकडे फक्त 72 लोकांचे 1981 पूर्वीच्या नोंदी ज्यांच्या आहेत, मग 72 लोकांचेच फक्त तुम्ही आज प्रॉपर्टी कार्ड देणार आहात का? व बाकीच्या लोकांना तुम्ही ज्या कार्यक्रमात बोलवून आश्वासित केलात की तुमची वस्ती आम्ही कायमस्वरूपी केलेली आहे, त्या लोकांनी काय करायचं, इथून पुढचा त्यांचा मार्ग काय, यासाठी आम्ही त्याची शहानिशा केली. नक्कीच या मोठ्या मंत्र्यांनी जर याचं वाटप केलं असेल तर याच्यामध्ये सुद्धा जी लोक तुमच्या समोर उपस्थित होती त्यांना पूर्ण त्यांचा अधिकार मिळावा, या गोष्टीसाठी शेवटपर्यंत झटावं. अजित, मला सांगा आणखी एक माहिती द्या. आता परत तुम्ही 4 दिवसांनी येणार आहात. आंदोलनाची पुढील दिशा काय असेल? आंदोलनाची पुढील दिशा तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे आता आम्ही यांच्याकडे प्रमुख मागण्या केलेल्या आहेत. शेतकऱ्यांना इथं बाहेर एक मोठा बोर्ड लावला पाहिजेत. इथं कार्यालयात जे दाखले बाहेरून आणायला होता ते इथं उपलब्ध करून दिले पाहिजेत. आणि जी दप्तरं बाहेर यांचा खाजगी डाटा जो खाजगी व्यक्तीकडे आहे तो जर डाटा डिस्क्रेट नाही केला तर आम्ही पुढचं आंदोलन त्यांना 100% एकतर कुलूप लावणार कार्यालयाला किंवा यांच्या तोंडाला काळं फासणार, ही शिवसेनेच्या वतीने त्यांना इशारा दिला. धन्यवाद अजित. तर आता आपल्यासोबत शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुनील शेंत्रे असतील, तालुका प्रमुख अजित खोत असतील, हे बोलत होते. त्यांनी या आंदोलनाची सविस्तर अशी माहिती सत्यवार्ता न्यूजच्या माध्यमातून दिलेली आहे. आणि येत्या भविष्य काळात जर येत्या 4 दिवसात पुन्हा ते या कार्यालयात भेट देणार. जर हे कार्यालयातला जर कारभार सुधारला नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन करून ह्या अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिलेला आहे. आता या प्रॉपर्टी कार्डाचा विषय जर पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज.